आपलेसारखे लोक तर नाही राहू शकत. हा जो वे वरती जातोय तो टेरेसला जातो. तेव्हा थोडंसं इमोशनल होतं. यू कॅन सी खाली माझे पाय जळतायत माझे. जर तुम्ही हम्पी प्लॅन करत असेल तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आज आहे डे 3. तो डे 3 मध्ये काही एक्सप्लोर नाही करायचं आहे, घरी जायचंय मुंबईला. पण त्याच्या आधी मग मी काल जसं ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला होम टूर पण करायची, तिथे आम्ही स्टे केला होता. तर मी आता ती व्हिडिओ काढणार आहे. वाजल्यात 11:30 आणि आमची ट्रेन आहे 1:30च्या आसपास. हम्पीचा एक्सपिरियन्स मला बोलायचा होता. 2 डेजचा जरा हम्पीचा एक्सपिरियन्स घेऊन बघितला मी. असं वाटलं की हे जस्ट वन टाइम विजिट आहे. बिकॉज इथे मला असं वाटतं की आपलेसारखे लोक तर नाही राहू शकत. एवढ्या गर्मीमध्ये एकदम प्रचंड ऊन आहे. त्या उन्हामध्ये आपल्यासारखी लोक सर्वाइव्ह नाही करू शकत. सेकंड, जर तुम्ही हम्पी प्लॅन करत असेल तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेल की स्टार्ट फ्रॉम ऑक्टोबर टू फेब पर्यंत प्लॅन करा. म्हणून बघायला गेलं तर माझा जो बजेट झाला पर पर्सन, मी एकदम मिनिमम बजेटमध्ये केलं. लाईक अराउंड 4,000 to 5,000 रुपीजपर्यंत झाला असेल, या फिर मॅक्सिमम 6,000 पर्यंत झाला असेल पर हेड. आता होम टूर करायला स्टार्ट करते, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. चलो बाय. जसं मी सांगितलं होतं मला होम टूर करायचं, तर मी आता होम टूर करायला खास मी या उन्हात उभी आहे. बघ, यू कॅन सी खाली माझे पाय जळतायत माझे. हे जे वरती फर्स्ट फ्लोअरचं बाल्कनी, फर्स्ट रूममध्ये राहिलं होतं. हे हॅपी होमस्टे नाव आहे त्यांचं. आणि इकडे एकदम सॉर्टेड आहे. मला खूप आवडलं. माझं एक्सपिरियन्स सांगते की मला जाम आवडलं. तर आता रूम टूर करते, चला मला फॉलो करा. हे जे घर दिसतं ते हे लोक स्वतः राहतात तिथे. त्या लोकांचं हे आहे. आणि जे वरती जातो, हा जो वे वरती जातोय तो टेरेसला जातो. टेरेसवर आहे आणि आता मी नाही जाऊ शकत बिकॉज आता भयंकर ऊन असणार आहे. आणि हे जे स्पेस दिसतं हे बाल्कनी आहे ह्या लोकांची. आणि इथून आणि हा जो आहे तो सगळा व्ह्यू आहे बाल्कनीवरून. आणि 2 रूम्स आहेत. इथे एक रूम आहे आणि इथे एक रूम आहे. तर मी हा रूम तुम्हाला दाखवते. तसं ये फॉलो आहे. तर यू कॅन सी इतकं क्लीन आहे. आता मी मेस करून ठेवलं आहे. हा एक छोटा बेड आहे. 1 पर्सन तर आरामात राहू शकतो. आणि इथे त्यांना पण ट्विन बेड आहे, त्याच्यामध्ये 4 पब्लिक तर आरामात राहू शकतात. आणि एवढी मोठी स्पेस आहे, तर आरामात इथे असं म्हणजे जर एक्स्ट्रा पर्सन पण असेल तर इथे आपण सेटअप करू शकतो. आणि आफ्टर दॅन जे आहे इथे आहे पडद्याच्या मागे त्यांचं वॉशरूम. हे आहे वॉशरूम पण एकदम क्लीन आहे आणि खूप मोठं आहे. त्यात वॉशरूममध्ये पण स्पेस आहे. तर तुम्हाला होमटूर कसं वाटतं ते मला नक्की सांगा. तर तुम्हाला हे जर बुक करायचं असेल तर मी लोकांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकेल. इथे जर यायचं असेल तर हॉस्पिटल जंक्शनवरून बाय ऑटो या फिर गव्हर्मेंट बसेस अवेलेबल आहेत. बाय ऑटो तुम्हाला 150 to 200 रुपीजपर्यंत चार्ज करतील आणि गव्हर्मेंट तुम्हाला 20 रुपीजपर्यंत पर हेड चार्ज करेल. इथे जस्ट हे लोक फक्त रूम देतात, काहीच नाही आहे म्हणजे लाईक टेबल काहीच देत नाही. तर तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्हाला कॅफेला जावं लागेल या फिर हॉटेल्समध्ये नियर बाय आहे. बाय वॉकिंग 5 to 7 मिनिट्सचं वॉकिंग आहे. नियर बाय हम्पी कॅफे, जे मी एका ब्लॉगमध्ये टाकलं होतं. तिथे आम्ही जेवलो होतो 1 टाईम. तर मला ते त्या लोकांचं फूड पण आवडलं. पण एवढंच आहे की नॉर्मल रेटवरती आहे, एकदम पण हाय नाही, एकदम पण लो नाही. हे लोक फक्त वॉटर बॉटल्स प्रोव्हाइड करतील, ते पण त्यांचे चार्ज असतात. 20 रुपीज पर बॉटल आहे, तर ते अफोर्डेबल आहे म्हणून काय नाही. आणि बाकीचं तर तुम्हाला जर हे रूम टूर कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला नंतरचं काय असेल तर ते अपडेट करते. बाय.
2,000 years later. हे गाईज, आत्ता फायनली आम्ही निघालो आहे इकडनं हम्पीपासून. आय गेस 12 वाजलेत आणि आता लंच करू आणि मग ट्रेन पकडायला जाऊ. आता मी जरा खाते आणि मग नंतर तुम्हाला दाखवते मी काय खाते. तर तोपर्यंत तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. बाय. हे गाईज, ट्रेनमध्ये मी दुपारीच बसली होती आणि आता वाजल्यात 8:30. रात्रीचं डिनर ऑर्डर केलं होतं फ्रॉम IRCTC ई-कॅटरिंग. तर मला हे दाखवायचं होतं ई-कॅटरिंग तुम्ही कसं ऑनलाईन फूड ऑर्डर करू शकता. तर मी एक छोटी स्क्रीन देते, त्याच्यावरती मी तुम्हाला दाखवते कसं मी ऑर्डर केलं. ट्रेनमध्ये मी जरा झोपली होती म्हणून माझा हा असा उतार झाला आहे, तर माझा फेस इग्नोर करा. ई-कॅटरिंग फूड ऑर्डर करायचं असेल तर क्रोमवरती जाऊन IRCTC ई-कॅटरिंग सर्च करा. IRCTCचा लोगो बघून त्या लिंकवरती क्लिक करा. तुम्हाला 2 ऑप्शन मिळतील, PRN नंबर और सर्च बाय ट्रेन. तुम्ही तुमच्या कन्व्हिनियंटनी ऑप्शन चूज करा. ऑप्शन चूज केल्यानंतर हॉटेलचे लिस्ट मिळतील. मी सजेस्ट करीन हॉटेल मनसुक्त. हे हॉटेल महाराष्ट्रन, केरला, नॉर्थ इंडियन, पंजाबी डिशेससाठी उत्तम आहे. दे हॅव व्हेरियस ऑफ डिशेस. यू कॅन चेकआउट द मेनू कार्ड. सिलेक्ट करून चेकआउटवर क्लिक करा. देन एंटर युअर डिटेल्स, लाईक तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाईप करून नेक्स्टवर सिलेक्ट करा. पेमेंट मेथड सिलेक्ट करायचं आहे. यू विल गेट मल्टिपल ऑप्शन. वन्स यू विल पे, your order will get confirmed and you will see this screen. I hope you love this video. Please like, share and subscribe to my channel. Till then, bye bye.